काय म्हणजे कसले भिकारी चोट लोक आहेत. भेंडी आम्ही रात्री 2 वाजता झक मारतोय की 2 पैसे कमवण्यासाठी, आणि हे लोक साले 45 रुपये. एवढी तुमची लायकी नाही मग झक मारायला बिल्डिंगमध्ये राहता का? डी विंग फक्त टाकलंय, आणि डी विंगचं रूम नंबर काय टाकलं 002, आणि ती आली मॅडम फर्स्ट फ्लोअर की सेकंड फ्लोअरवरून आली. आता रात्री कोणाची झकमारी करायला जाणार, सगळ्यांचे दरवाजे बंद. आता हाडा त्यांचे एवढी लायकी नाही तुम्ही. रॅपिडोची ऑर्डर मारत होतो आणि रॅपिडोवरनं पार्सल आला. ही जी अपार्टमेंट आहे ना, हे श्री काळा काय बाई अपार्टमेंट. पहिले यांनी विंग एक तर रूम नंबर चुकीचं लिहिलं. मॅडम आली फटाकशी पार्सल घेऊन फोनवर बोलत पलत गेली. ठीक आहे, आणि माझे 45 रुपीज पेमेंट मला भेटली नाही. रॅपिडो पण हेल्प करत नाही आणि समोरच्यासोबत फोन पण लावून देत नाही कस्टमरांसोबत. ते आमचे फुकटचे पैसे येतात का? त्या कस्टमरांना पण लाज नाही वाटत का असं करताना? 45 रुपये मित्रांनो. ही बघा, ही सोसायटी आहे नालासोपाऱ्याची, आणि ही आपली गाडी इथे उभी आहे. कुठेतरी काय फालतू रे, 50 रुपये देण्याची ऐपत नाही का तुमच्याकडे? आता कोण होते ना, मी खरंच जाऊ दे, मला बोलून राग येत आहे म्हणून हे कोणते होते ते पण मी सांगू शकत नाही, पण हे चुकीचं आहे ना. 45 रुपयासाठी लास्ट तरी बाळगा तुम्ही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे की रॅपिडो आपली हेल्प करत नाही भावांनो. रॅपिडो डायरेक्ट बोलतो तू पैसे घ्यायची जिम्मेदारी तुझी. चल ठीक आहे, ती जिम्मेदारी माझी, पण कस्टमर लेडीज होती समोरची आणि फटाफट बोलून पळून गेली. तर तुम्ही कॉन्टॅक्ट तरी करा, फोन तरी लावून द्या. फोन पण लावून देत नाही रॅपिडो. एवढं भिकारचोट पण आहे खरंच. राग येते यार. 45 रुपये महिन्याची होती, गाडीचं तेल गेला, माझा वेळ गेला. कसं आहे ना, लेडीज होती तर मी जोर नाही दिलं. ती बोलली की ऑनलाईन पेमेंट झालं. मी जसं खाली बघतो मोबाईल, भाई गायब. माणूस की हाय की नाही का यार? म्हणजे जेंट्स असलं तर आपण बोलतो भाई रुक जा जरा, थांब जरा. लेडीजला कसं बोलणार रात्री 2 वाजता, ते पण